अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना, आमच्या प्रेक्षकांना नमस्कार. सत्संगाची दिव्य अनुभूती याचा भाग पहिला आपण यापूर्वी ऐकला आहे. आता आपल्यासमोर सत्संगाची दिव्य अनुभूती भाग दुसरा आपल्यासमोर सादर करत आहे. या भागाचं नाव पण विशेष आहे, दर्शने दोष नासती. आद्य शंकराचार्य म्हणतात, जीवनामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. पहिली म्हणजे मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षत्व आणि संतांचा संश्रय. 83,99,999 जन्मानंतर मनुष्य देह मिळाला. त्यातही बद्धाकडून मुमुक्षत्वाकडे वाटचाल सुरू होणं महत्त्वाचं नाही का? यासाठी उपयोग होतो तो सत्संगाचा, सत्पुरुषांच्या संतांच्या सहवासाचा, त्यांच्या मुखातून येणाऱ्या कृपा आशीर्वादाचा. गुरुगीतेत वर्णन आहे, गुरुचं मौन शिष्यासाठी मार्गदर्शन असतं. सत्पुरुषांच्या नुसत्या दर्शनानं अनेक दोषांचं उच्चाटन होतं. मनुष्यत्व मुमुक्षत्वाकडे जातच सत्संगाने. संत सहवास मिळणं, त्यांची सेवा करायला मिळणं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेत उल्लेख आहे ना. संत सहवास मिळणं, त्यांची सेवा करायला मिळणं, त्यांनी आज्ञा करावी आणि आपण पालन करावं. त्यांनी आपल्या अमृतवाणीतून उपदेशामृत द्यावा आणि आपण तो मोठ्या चातुर्यानं प्राशन करावा. सारं ते घ्यावं, असार जाणून त्याजावं. असा योग जीवनात येतो आणि दर्शने दोष नासती याची प्रचिती देऊन जातो. 25 मे 2025 रोजी परमपूज्य नाना महाराज यांचे अंतरंग शिष्य परमपूज्य साठे काका आमच्या घरी आले होते. तो प्रसंग सत्संगाची दिव्य अनुभूती भाग पहिला याआधी आपल्यासमोर मांडला आहे. तेव्हा पुन्हा परमपूज्य साठे काकांच्या दर्शनाचा योग लगेच येईल याची पुसटशी पण शक्यता मला वाटत नव्हती. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तसा योग आला हो. गत जन्माची पुण्याई, या जन्माची कमाई आणि गुरुकृपा, या 3ही गोष्टींचा उदय झाला. आणि श्री नरेंद्र देव जे माझ्याकडे परमपूज्य साठे काकांना घेऊन आले होते, त्यांच्या घरी परमपूज्य साठे काका येणार होते हे कळालं आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. पूज्य काकांनी मला सकाळपासून या म्हणाले, पण काही कारणास्तव मला जमलं नाही. दुपारच्या वेळेस 4च्या सुमारास महात्मा सोसायटीत एका महात्म्याच्या दर्शनाला मी गेले होते. कधी कधी आपण मागतो 1 आणि देव देतो 2, नाही 3, बरं का. कारण परत 3रा योग पण श्री खरोटे यांच्या घरी मला आला. इजा बिजा तिजा असा मणिकांचन योग मला समृद्ध करून गेला. अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो करांनी, असंच काहीसं माझं झालं होतं. श्रीदेवांकडे बरेच साधक आलेले होते त्या दिवशी. कोणी गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित होते, कोणी कलावती आईंचे, कोणी स्वामी समर्थांचे दत्तभक्त, असे अनेक. तर गजानन महाराजांचे पाईकसुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. श्रीदेवांच्या घराला साधक आणि सद्गुरू परमपूज्य साठे काकांच्या उपस्थितीमुळे एखाद्या मंदिराचं रूप आलं होतं. आणि शक्तीशिवाय शिव अपूर्णच आहे याची जाणीव पूज्य काकूंकडे बघितल्यावर झाली. फार सुंदर सत्संग झाला. मंडळी, सुंदर हा शब्द जेव्हा आपण वापरतो ना, विष्णू सहस्त्रनामामध्ये सुंदर हे भगवान विष्णूचं नाव आहे. त्यामुळे बघा तो कसा सुंदर झाला असेल सत्संग आमचा. आम्ही पोचल्यानंतर काकांना झालेला आनंद, तुमची सकाळपासून वाट पाहत होतो, हे ऐकलं आणि मन भरून आलं. पूज्य काकांच्या बाजूच्या सोफ्यावर काका मला बसा म्हणाले. आलेल्या साधकांना पूज्य काका खडीसाखर देत होते. प्रत्येकजण तृप्त समाधानी होऊन जात होतं. पूज्य काकांच्या आजूबाजूला नुसत्या सुगंधाच्या लाटाच येत होत्या. कोण जाणे, मला त्या दिवशी शंकर गीतेतील एक एक प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दैवी सुगंध ही तर शंकर बाबांची खूणच. काही वेळानंतर सद्गुरू चरणांवर नतमस्तक झाले. लोण्यापेक्षाही मृदू असे चरणकमल. माझं मलाच भान राहिलं नव्हतं. खडीसाखर घेतली तर तिला तर दैवी सुगंध येत होता. सुगंधित अशी ती शुभ्र खडीसाखर पटकन तोंडात टाकली. म्हटलं, या सुगंधित शर्करेनं सगळ्या विकारांचा आज नाश होऊ दे.
यावेळी गंमतच झाली. पूज्य काकांनी मोठ्या आनंदानं, जसं आई आपल्या एखाद्या लेकराला घेते आणि पटकन आवडीचा खाऊ हातात देते, अगदी तसं पूज्य काकांनी माझ्या हातात सुगंधरूपी अनमोल प्रसाद दिला. इतका दिव्य सुवास, आहा! एखाद्या बागेतील सर्व सुगंधित फुलं एखाद्या टोपलीत यावी, अगदी तसा तो दैवी सुगंध होता. कितीतरी वेळ, दुसऱ्या दिवशी सुद्धा माझ्या हाताचा तो सुगंध जात नव्हता. बरीच भक्तमंडळी आलेली होती. प्रत्येकजण काही ना काही प्रश्न घेऊन समोर येत होता. तरी पूज्य काका मोठ्या प्रेमानं मार्गदर्शन करत होते. एक जणांना काका म्हणाले, आपल्याला महाराज व्हायचं नाही बरं का. हे हातामध्ये बांधलेलं गंडे, दोरे, वेगळ्या वेगळ्या अंगठ्या सगळं काढून ठेवा. आपण चरणदास व्हावं. उगाच मोठं व्हाल आणि चरणांपासून दूर जाल. आपण मुंगी होऊन साखर खावी. जोपर्यंत बाळ लहान असतं ना, तोपर्यंतच आई कड्यावर घेते बरं. बाळ चालायला लागलं की खाली ठेवते. असंच आपण सद्गुरूंपाशी बाळ होऊन राहावं. म्हणजे ती सद्गुरू माऊली आपल्याला कधी दूर सोडत नाही. माझ्या एकदम लक्षात आलं, अरे हे मार्गदर्शन त्यांना नाही, आपल्यासाठीच आहे. कारण आपण प्रवचन कीर्तन करतो ते हरिदास होऊनच करायचं आहे. महाराज व्हायच्या भानगडीत पडायचं नाही, हे कायम लक्षात ठेवायचं आहे. लोकेशना वित्तेशना फार घातक. जे काही हवंय ते सद्गुरू चरणांपाशी मनोगत ठेवायचं. खरं तर सद्गुरू माऊलीला आपल्या शिष्याचं भलं कशात आहे हे फार चांगलं ठाऊक असतं. जी काही सेवा घडत आहे ती केवळ आणि केवळ सद्गुरू स्वामी माऊलीमुळे, याचं स्मरण कायम हवंच. पूज्य काकांनी सद्गुरू अशक्यही शक्य कसं करतात याचे काही स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगितले. त्यात आपल्यासमोर मांडते. परमपूज्य नाना महाराजांनी पूज्य साठे काकांना शेती कर म्हणाले. पूज्य काकांनी शेती केली, अपार कष्ट केले. जोडीला तपसाधना, नामसाधना सुरू होती. नंतर परमपूज्य नाना म्हणाले, शेती बंद, शेती विकून टाका. प्रश्न पडला, विकणार कसं? नानाईंच्या कृपेनं शेती विकायची ठरली, पण घेणारा पण हवा ना. विकणार कसं? तो प्रश्नही पूज्य नानाईंच्या कृपेने सुटला. पूज्य नानाईंच्या कृपेनं गिराईक दारातच उभा होता. गुरु आज्ञाप्रमाण म्हणून शेत विकलं. आलेल्या पैशातून जागा घेऊन घर बांधायचं ठरलं. तीही आज्ञा पूज्य नानांचीच. परमपूज्य नानांना जागा दाखवली, काही बोललेच नाही. मग काही दिवसांनी तीच जागा घे म्हणाले, घर बांध. पण आता जागेचा रेट जवळपास चौपट झालेला होता. पण कबीर म्हणतात तसं, गुरु कहे सो कर, गुरु करे सो मत कर. गुरूंनी आज्ञा केली, गुरु कहे सो कर. त्याप्रमाणे पूज्य नानांच्या कृपा आशीर्वादाने घर बांधून तयार झालं. काका म्हणतात, आजही मला तो दिवस आठवतो. 9 मे 1987. वास्तुशांतीची तारीख काढून दिली नानांनी. वैशाख शुद्ध एकादशी तिथी दिली. एकादशी आणि वास्तुशांत. यावर पूज्य नाना म्हणाले, गरुडेश्वरला परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी जी कुटी बांधली होती ना, तिची तिथी हीच होती बरं. याच दिवशी वास्तुशांत करायची. गुरु कहे सो कर. परमपूज्य नानांनी पूज्य साठे काकांना क्लास घ्यायला सांगितलं. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र सगळे विषय शिकव. पूज्य काका म्हणाले, मी तर 10वी 11वी पास, कसं शिकवणार? पूज्य नाना म्हणाले, ते बघू आम्ही. पूज्य नानांनी मग त्यांचाच एक फोटो पूज्य साठे काकांना दिला. रात्री एका कागदावर उद्या काय शिकवायचं आहे ना ते लिहून ठेवीत जा. पूज्य काकांनी एक फळा वर्गामध्ये लावला होता. त्यावर पूज्य नानांनी दिलेला मंत्र, पूज्य नाना महाराज की जय, असं लिहून ठेवावं. मग तो विषय शिकवायचा आहे तो आपोआप त्या फळ्यावर दिसत असे आणि मुखावाटे प्रगट होत असे. अशा प्रकारे रात्री विषय लिहून ठेवावा आणि गुरूंच्या चरणापाशी नतमस्तक होऊन शांत चित्तानं झोपावं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सरस्वतीचा मंत्र लिहावा आणि फळ्यावर काय शिकवायचं आहे ते प्रगट व्हावं, मुखातनं ते मुलांपर्यंत पोचावं. इतकं सुंदर तो वर्ग चालत असे काकांचा आणि मुलांना पण ते फार आवडे. मोठ्या प्रेमाने सर शिकवतात म्हणून मुलंही खुश, त्यांचे पालकही खुश. खरं तर नाना महाराजच पूज्य साठे काकांच्या मार्फत त्यांना शिकवत होते. आणि हे दैवी शिक्षण त्या ज्या मुलांना मिळालं ती मुलं किती भाग्यवान हो. आज ती मुलं मोठ्या पदावर असतील. सद्गुरू कृपा आशीर्वाद लाभलेल्या
गुरूंकडून विद्यार्जन करायला त्या मुलांना मिळालं. आज देशात परदेशात ही मुलं आहेत, पण त्यांनाही गुरुपौर्णिमेला साठे सरांची आजही आठवण येत असणार. पूज्य नाना महाराज म्हणाले काही वर्षानंतर, जवळपास 20 वर्ष काकांनी हा क्लास चालवला. सगळे साठे सर म्हणून त्यांना ओळखत असत. नंतर पूज्य नाना म्हणाले, क्लास बंद. मग साठे सरांनी कुठलाही विचार न करता, तर्क कुतर्क न करता वर्षाच्या मध्येच सगळ्या शिकवण्या बंद केल्या. पूज्य साठे काका या प्रसंगानंतर आम्हाला सांगू लागले, मला तर त्यानंतर सहस्त्रबुद्धेचं स्पेलिंगसुद्धा येत नव्हतं. सगळी सद्गुरू कृपा होती. मला या ठिकाणी एक प्रसंग आठवतो, ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण निजधामाला निघून गेले, अर्जुनाला तोच त्याचा गांडीव धनुष्य होता, तेच सामर्थ्य होतं, परंतु हातामध्ये धनुष्य बाण धरून सुद्धा त्याला तो जसा त्याने युद्धामध्ये चालवला होता, जसा श्रीकृष्ण असताना त्याच्या धनुष्यामधनं ते बाण निघत होते, शत्रूवरती हल्ला होत होता आणि शत्रूचं उच्चाटन होत होतं, पण अर्जुन काही करू शकला नाही. तो प्रसंग मला या क्षणाला आठवला की सद्गुरूंनी ठरवलं ना, सद्गुरू काहीही करू शकतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. खरंच गुरुमाऊली कधी सरस्वतीच्या रूपात, कधी लक्ष्मीच्या रूपात, तर कधी अन्नपूर्णेच्या रूपात कृपा करून जाते. कृपेचा वरद हस्त परमपूज्य साठे काकांना परमपूज्य नाना महाराजांकडून मिळालेला होता. अहो, जसं समर्थ रामदास स्वामींनी सांगावं कल्याणा छाटी, आणि मग कल्याणानं कुठलाही विचार न करता उडी मारावी आणि छाटी आणून द्यावी. अंबाजी, बुंध्यापासून झाड नको तोडू, तर शेंड्यापासून तोड. लगेच त्याप्रमाणे अंबाजीनं फांदी तोडावी. आज्ञापालन, मग ते आपल्या कल्याणाचंच असणार अशी खात्री, म्हणून अंबाजीचं कल्याण झाला हो. अगदी तसंच मला या ठिकाणी वाटतं. विश्वास साठे काका विसूचे श्रीखंड्या झाले होते. जेव्हा जेव्हा पूज्य काका पूज्य नानांविषयी, अहो खरं तर 24/7 365 डेज, प्रत्येक क्षण ते फक्त नाना महाराज की जय करत असतात. आणि जेव्हा ते नाना महाराजांविषयी बोलतात, अनुभव सांगतात, तेव्हा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. असं वाटतं की पूज्य नाना महाराज इथेच त्यांच्याजवळ बसलेले आहेत. खरंच असे सद्गुरू आणि असा शिष्य पुन्हा होणे नाही. त्या दिवशी परमपूज्य सद्गुरू दिडे मामा खामगावजवळ त्यांनी नामालय बांधलेलं आहे. परमपूज्य गोंदवलेकर महाराज कृपांकित, अहो नुसते कृपांकित नाही तर त्यांचा वाणी अवतारच आहेत पूज्य दिडे मामा. त्यांची पण काही शिष्यमंडळी श्री देवांच्या घरी आलेली होती. पूज्य साठे काकांचा आणि पूज्य दिडे मामांचा स्नेहानुबंध आहे. पूज्य काका पुण्यात बोलत होते, म्हणजे देवांच्या घरीसुद्धा, आणि तिसरा सत्संग जो आमचा खरोटेंच्या घरी झाला तिथे सुद्धा बरं का, पूज्य काका पुण्यात बोलत होते आणि तिकडे खामगावला पूज्य दिडे मामांना चंदनाचा सुवास येत होता. पूज्य दिडे मामांच्या शिष्यांनी नामानुभव हा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. जेव्हा मी तिसरा सत्संग अटेंड करायला गेले होते, तो तिसरा सत्संग श्रीयुत खरोटे यांच्या घरी झाला होता. तिथे त्या सर्वांनी पूज्य साठे काकांना तो नामानुभव ग्रंथ भेट दिला. पूज्य काका इकडे ग्रंथ बघत होते, पण तिकडे खामगावला दिडे मामांना सुगंध सारं काही सांगून जात होता. या हृदयीचे त्या हृदय म्हणतात ना, अगदी तसं झालं होतं. खरं तर हे गुरुतत्व एकच आहे, आपण भेदभाव करत बसतो. सत्पुरुषांच्या हे गुरुतत्व सत्पुरुषांच्या रूपामध्ये वास करत असतं. जसं सोनं एकच पण विविध दागिने असतात, अगदी तसंच. श्री खरोटे यांच्याकडे 29 जून 2025 रोजी सत्संग झाला होता. तिसरा सत्संग मला त्या ठिकाणी जायला मिळालं. सकाळी 10 पासूनच पूज्य काका आणि इतर मंडळी त्यांच्याकडे जमली होती. जवळपास 20 लोकांचा स्वयंपाक होता, पण साक्षात सद्गुरू रूपात अन्नपूर्णा असताना अहो 40 लोक जेवून गेले की, पण काही कमी पडलं नाही. आणि एक अजून वेगळा प्रसंग सांगते की कसं भूतमात्रांवर, अगदी मनुष्य प्राण्यांवर सुद्धा, जसं मनुष्यावर सद्गुरू कृपा करतात तसं प्राणीमात्रावर सुद्धा कशी कृपा करतात असा प्रसंग घडला. श्रीयुत खरोटे यांच्या परिसरातील एक रिओ नावाचा पाळीव कुत्रा फार आजारी होता. त्याचं भाग्य उदयाला आलं. पूज्य साठे काकांचा कोमल स्पर्श,
भस्म, त्या विभूतीचा स्पर्श त्या रिओला झाला आणि तो रिओ 3 दिवसातच चालू फिरू लागला. सद्गुरू प्राणीमात्रांवर देखील कशी कृपा करतात हे बघायला मिळालं. हा प्रसंग मला श्री शंकर गीतेतील गुलबी कुत्रीची आठवण करून गेला. ज्यांनी शंकर गीता वाचली आहे त्यांना लक्षात येईल. गुलबी नावाच्या कुत्रीवरती शंकर महाराजांनी अशीच कृपा केली होती. शरणागतासी तारी तोची एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करून. श्री समर्थ दासबोधात सांगून गेले ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळालं. जो जो शरण आला ना त्यावर सद्गुरू कृपा करतातच. आणि पूज्य साठे काका काय सांगतात, तुम्ही नाम घ्या. आणि नाम कोणाचं घ्या? ज्यांचा तुम्ही गुरुमंत्र घेतलेला आहे, ज्या सद्गुरूंचं तुम्ही करताय तेच नाम घ्या, अगदी मनापासून घ्या. हेच सांगतात. फक्त कुठलंही संकट येऊ द्या, नाम घ्या. सलग 7-8 तासाची बैठक काकांची झाली, पण अगदी प्रसन्न मुद्रा. प्रत्येकाशी आपुलकीने बोलणं, अडचण जाणून घेणं, उपाय सांगणं, प्रसाद देणं, सुगंधाची पखरण करणं. पुन्हा मी कुठे काय करतोय? सारं काही नाना महाराज की जय. मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होसी, राम करता पूज्य नाना करता म्हणसी, पावसी यश कीर्ती प्रताप. किती शिकण्यासारखं आहे पूज्य साठे काकांच्या चरित्रामधून. आपण मात्र सारखं मीचा तोरा मिरवत असतो. सारं सद्गुरू कृपेने घडतंय याचा आपल्याला लगेच विसर पडतो. श्रीयुत खरोटेंकडे त्यांच्या परिचयातील अनेक मंडळी त्या दिवशी आलेली होती. त्यातील 2 जणी आपल्या लहान बाळांना घेऊन आल्या होत्या. पूज्य काकांनी मोठ्या प्रेमानं त्यांना जवळ घेतलं, कृपाप्रसाद दिला. खरंच किती ती भाग्यवान मुलं. अष्टगंधाचा सुवास कितीतरी वेळ येत होता असा निरोप नंतर त्यांच्याकडून आला. श्रीयुत खरोटेंची गाडी, घर सारं सुगंधाने भरून गेलं होतं. त्या दिवशी पूज्य काकांकडे भस्माच्या पुड्या फार कमी होत्या, पण बऱ्याच लोकांनी मागितल्या आहे आणि पूज्य काकांनी स्वतःहून दिल्या आहे. पण पुड्या खिशात हात घातल्या की मिळत होत्या. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. त्या दिवशी माझे पती सोबत होते. त्यांनाही पूज्य काकांनी अंगाऱ्याची पुडी दिली. ही माझी 3री मुलगी आहे बरं का, असं माझ्या पतीकडे बघून माझ्याकडे इशारा करत म्हणाले. प्रेमाने आनंदाने काका बोलत होते. पूज्य काकांच्याकडून भस्माची पुडी मिळणं म्हणजे परम भाग्यच हो. कारण श्री गुरुचरित्रातील भस्माचा महिमा आठवून बघा. कसं अंत्यजाला विभूती लावताच त्याला गतजन्माचं स्मरण झालं आणि विभूती काढताच पुन्हा विस्मरण झालं. विभूती ही विभूतीकडूनच घ्यायची असते, तरच अनुभव देते. खरंच हा दिव्य सत्संग, श्रवण मनन चिंतन करायला भाग पाडणारा सत्संग, नामामृताचा महिमा सांगणारा सत्संग. करता करे न कर सके, कबीर फार सुंदर वर्णन करतायत गुरुचं. करता करे न कर सके, गुरु करे तो होय, नवखंड 3 लोकों में, गुरु ते बडा न कोय. हाच संदेश पूज्य साठे काका आपल्याला देतात. त्यांचा पूर्ण जीवनपट पूज्य नाना महाराजांच्या कृपेवरच चालू आहे. संपूर्ण जीवन त्यांनी श्रीचरणी अर्पण केलंय. अष्टमहासिद्धीसुद्धा चटकन पूज्य नाना महाराजांच्या चरणांवर अर्पण करून सद्गुरूंच्या पूर्ण कृपेस पूज्य साठे काका पात्र झाले आहेत. आपण हा बोध घ्यायला हवा बरं मंडळी. आता 10 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे आणि त्या दिवशी सुंदर योग आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तारखेने आणि तिथीप्रमाणे पूज्य साठे काकांचा वाढदिवस आहे. आपण सर्वजण या आपल्यासमोर जो हा प्रसंग सादर करत आहे, सगळ्यांनी आपण कमेंट्समध्ये जरूर पूज्य साठे काकांना शुभेच्छा देऊयात आणि उदंड निरामय काकांना आयुष्य लाभो. कारण की त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे बोल आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आता परत कधी भेट होणार असं काकांना म्हणाले. पूज्य काका परत जळगावला जाणार. आता काका परत भेट कधी या विचारानं मला त्या दिवशी भरून आलं. पूज्य काकांच्या चरणांवर नतमस्तक झाले आणि अश्रूंचा बांध फुटला. जगद्गुरू तुकोबाराय आपल्या अभंगात वर्णन करतात तशी गत झाली हो. कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी,
तैसा तुका तळमळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. पूज्य काकांचेही नेत्र सजल झालेले दिसत होते. पूज्य काकांनी मला दिलेला कृपा आशीर्वाद, त्यांचा तो आश्वासक कृपा कटाक्ष माझी झोळी भरून गेला हो. ती कृपेची झोळी घेऊन कन्या सासुरा निघाली आहे. इदन्न मम, आपली कृपाभिलाषी वैशाली खोले. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.